नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी केलेले आहे एकदम मऊ लुसलुशीत अशा तिळगुळाच्या वड्या, जे म्हाताऱ्या लोकांना पण सहज खाता येईल अशा। तर चला रेसिपी पाहूया। खरं तर या वड्या मी आधीच केल्या, जेव्हा हळदी कुंकू माझ्याकडे होतं आणि माझ्याकडचे तिळगुळाचे लाडू संपले, तर हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी या वड्या केल्या, पण व्हिडिओ टाकायचा राहून गेला। तर चला रेसिपी पाहूया। इथे मी 1 पाव तीळ छान भाजून घेतले आणि त्याच्यातले थोडे वाटीभर तीळ बाजूला काढून ठेवून बाकीचे सगळे तीळ त्यामध्ये वेलची आणि थोडंसं जायफळ टाकून बारीक पूड करून घेतली। आता एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं 1 चम्मच आणि गूळ, जेवढे तीळ घेतले तेवढेच गूळ मापानेच घेतले मी। ज्या मापाने तीळ घेतले त्याच मापाने गूळ चिरलेला घ्यायचा आणि तुपामध्ये गूळ टाकून गूळ संपूर्ण मेल्ट करून घ्यायचा। जर आवश्यकता वाटली तर अगदी थोडंसं 2 चम्मच पाणी घातलेलं आहे मी इथे। आपला जो चम्मच असतो टीस्पून त्याच्याने, नाही घातलं तरी चालेल। तर गूळ संपूर्ण असा विरघळला की फक्त एक उकळी येऊ द्यायची गुळाला। गूळ संपूर्ण पातळ झालेला आहे आणि चारी बाजूने अशी मस्तपैकी उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा आणि तीळ जे शिल्लक आपण ठेवले होते काढून 1 वाटी तसे टाकले की छान तीळ हे दाताला लागतात आणि वडी छान टेस्टी होते। आणि संपूर्ण तिळाचा कूट हा टाकून घ्यायचा आणि संपूर्ण मिक्स करून घ्यायचं छान। ही प्रोसेस पटापट करायची, कारण मग थंड झालं की वडी पसरवायला आपल्याला त्रास होतो, लवकर पसरवल्या जात नाही। त्यामुळे पटापट ही क्रिया करायची, पटपट हात चालवायचा। छान संपूर्ण तीळ आणि गुळाचा पाक संपूर्ण मिक्स झाला आहे। आता मी या ट्रेमध्ये संपूर्ण मिश्रण हे पसरवून घेते। हा माझा नॉनस्टिकचा ट्रे असल्यामुळे मला काही तूप लावायची गरज पडली नाही, पण तुमचं जर साधं असेल स्टीलचं किंवा जर्मनचं तर त्याला थोडं तूप लावून घ्यायचं, म्हणजे वड्या पटपट निघतात। खूप गरम आहे हे, हाताला चटके लागतात, जरा सांभाळून। संपूर्ण छान पसरवून घेतल्यानंतर इथे मी थोडे पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि अशा वाटीच्या साहाय्याने संपूर्ण दाबून, म्हणजे ते पिस्ते चिपकले पाहिजे म्हणून मी छान प्रेस करून हे पूर्ण छान सेट करून घेते आहे। पटकनच थंड होतं थोड्या वेळात। थंड झालं की आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या। या वड्या खूप छान होत्या, चवीला तर छान लागतातच, पण लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सहज खाऊ शकतात अशा ह्या छान ठिसूळ मऊ अशा वड्या होतात। एकदम कडक किंवा खुसखुशीत अशा ह्या वड्या होत नाही। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माझ्या रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। छान अशा हव्या त्या आकारामध्ये वड्या काढून घ्यायच्या, सहज वड्या निघतात आणि खूप छान लागतात। मी तर केल्या हळदी कुंकवाला, पण सगळ्यांना आवडल्या माझ्या मैत्रिणींना आणि त्यांनी पण असं म्हटलं मला की रेसिपी टाकशील, म्हणून मी हे खूप उशीर झाला मला एडिट करून ही रेसिपी पोस्ट करतपर्यंत, तरी पण मी केलेली आहे। काही हरकत नाही, तीळ संक्रांत गेली तरी पण तुम्ही अशा प्रकारे वड्या करून खाऊन पहा, खूप छान लागतील, नक्कीच तुम्हाला पण आवडतील। पाहू शकता किती छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत। वड्या संपूर्ण अशा कापून घेतल्या, सुरेख अशा हे तिळगुळाच्या वड्या तयार आहे। एक वडी इथे आपण तोडून पाहूया, सहज तुटते आणि तोंडात विरघळेल अशी एकदम छान मऊ खुसखुशीत अशी ही वडी झालेली आहे। सहज अशी तुटत आहे, पाहू शकता, काही कडक नाही, काही नाही। चला बाय बाय, पुन्हा भेटू।